कसा आहे? 17 वर्ष सत्य धर्म की वज्र शक्ती से पशुबल प्रतिबल हरा है. सत्यमेव जयते स्वतंत्र भारताचं जे बोधवाक्य आहे ते सन्मानाने विशेष न्यायालयाने अधोरेखित केलेलं आहे. हिंदुत्व की विजय सुनिश्चित है. हम हर बार जीतेंगे, बार बार जीतेंगे. यतो धर्म ततो जयः. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. आज देशातील तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने समस्त हिंदूंची माफी मागायला हवी. या यच्चयावत यंत्रणांचा जो दुरुपयोग केला, अल्पसंख्याकांचा जो विश्वासघात केला, त्यांना सामोरं जाऊन त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन असं दुराचरण, असं गलिच्छ राजकारण या देशामध्ये परत करता कामा नये. आमच्या आयुष्यातील 17 वर्ष ज्यांनी ठरवून वाया घालवली ते आज उत्तरदायी आहेत. ज्यांनी न्यायालयाचा पदोपदी विश्वासघात केला, अल्पसंख्याकांचा मुस्लिम तुष्टीकरणासाठी गलिच्छ दुरुपयोग केला, आज ते शरद पवार, दिग्विजय सिंग, सुशील कुमार शिंदे, शकील अहमद, अहमद पटेल, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी या यच्चयावत भारतीयांना सामोरं जात त्यांनी केलेल्या जे काही पाप आहेत, आमचा सनातन पवित्र धर्म जगाच्या पाठीवरती ज्याला बदनाम करण्याचं षडयंत्र केलं, आज त्या सगळ्या यच्चयावत बहुसंख्यक हिंदू समाजाची माफी मागायला हवी. मी यच्चयावत भारतीयांना, एक प्रामाणिक भारतीय, धर्मपरायण, सामाजिक कर्तव्य भावनेने जगणारा भारतीय म्हणून आवाहन करतो की शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसला मतदान करू नका. जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथून ते पाय उतार व्हायला पाहिजे, जेणेकरून जे प्रामाणिक करदाते भारतीय आहेत त्यांच्या नशिबी माझ्यासारखं आयुष्य येऊ नये. खूप खूप धन्यवाद. मुंबईच्या पत्रकार परिषदांचे पण खूप खूप धन्यवाद. 17 वर्ष तुम्ही पुण्याहून मुंबईला येत होता या संपूर्ण केस संदर्भात, आणि कसं स्वतः लढलेला. या तपास करण्याचा अधिकार हा सर्वसामान्य भारतीय नागरिकाला नसतो, नाही स्वायत्त न्यायालयाला असतो. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही तपास यंत्रणा देतील. पण मी ठामपणे परत परत सांगतो की अंगावरती गणवेश हा स्वकर्तृत्वाने पोलिसांच्या अंगावरती येतो. चांगले प्रशिक्षित असतात, फक्त ही स्वायत्त यंत्रणा नाही. आणि काही क्षणिक आणि क्षुद्र स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर बनून तपास करतात, आणि म्हणूनच अशी व्यवस्थेची लखतरं ही समाजासमोर येतात. अत्यंत दुर्दैवी घटना मालेगाव विस्फोट 2008चा हा जो काही गुन्हा आहे, हा रोखून धरण्यामध्ये, त्या गरीबड्या मालेगावच्या करदात्या भारतीय नागरिकांचा जीव वाचवण्यामध्ये तत्कालीन सरकार अपयशी ठरलं. आणि दुर्दैव असं आहे की त्यांच्या मृत्यूचं निर्लज्जपणे तमाशा बनवत या गलिच्छ राजकारण केलं, मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण केलं. आज क्षणिक का होईना आम्हाला समाधान आहे, पण ज्या प्रामाणिक घरातील माणसं ही जखमी झालेत किंवा त्यांना देवाज्ञा झाली, तर त्या घरातल्या लोकांना आपण किती मूर्ख बनलो या देशामध्ये याची जाणीव नक्कीच होत असेल. त्यामुळे असं परत या देशामध्ये होता कामा नये. सत्ताधाऱ्यांनी एवढं गलिच्छ राजकारण करू नये अशी माझी आग्रहाची विनंती. आपल्या देशातला एक सर्वोत्कृष्ट सायकलिस्ट म्हणून खारदुंगला पास पर्यंत लष्करी जवानांबरोबर गेलेला एक युवक समीर, आणि या मालेगाव ब्लास्ट कोर्टातला निर्दोष सुटलेला समीर कुलकर्णी, काय फरक आहे दोघांच्या आयुष्यात या 17 वर्षात? महाराष्ट्र सरकारच्या इतिहासामध्ये प्रथमच मुंबई पोलिसांचे 2 तरुण आमच्यासोबत वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोड खारडुंगला पासला आलेले होते. सांगण्याचा उद्देश असाच की आम्ही सामाजिक जीवन जगतो, आम्ही एक खेळाडू होतो, आणि शासन प्रशासनाच्या सोबत मदतीने आम्ही आमचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत होतो. दुर्दैव असं आहे की या खटल्यामध्ये ऑन ड्युटी आर्मी ऑफिसर, रिटायर आर्मी ऑफिसर की ज्याने 93 ब्लास्टमध्ये मुंबईकरांचे प्राण वाचवलेत, अशा सगळ्यांना सुद्धा गलिच्छ राजकारणाचं बळी बनवून 17 वर्ष चक्रा मारायला लावलं. पण या सगळ्यांचा जर दोष द्यायचा असेल तर तत्कालीन गव्हर्नमेंटला, युपीए गव्हर्नमेंटला, युपीएच्या त्या देशद्रोही, धर्मद्रोही नेतृत्वाला, सोनिया गांधी असू द्या, राहुल गांधी असू द्या, दिग्विजय सिंग असू द्या, शरद पवार असू द्या, शिवराज पाटील, सुशील कुमार शिंदे, हे सगळे याला दोषी आहेत. आणि आज त्यांनी उत्तरदायी असणं संयुक्तिक ठरेल असं मला वाटतं. कुठल्याही गुन्ह्याचा तपास इतका दीर्घकाळ आणि इतका विक्षिप्तपणे आणि इतका बेजबाबदारपणे करणं हे संयुक्तिक नाही आहे. यापुढे कुठल्याही गुन्ह्याचं समर्थन कोणी करता कामा नये. ज्येष्ठ श्रेष्ठ त्या संविधानकर्त्यांनी सुद्धा त्या आपल्या कायद्यांचा एवढा दुरुपयोग कोणी करेल असं स्वप्नामध्ये सुद्धा बघितलं नव्हतं. परंतु तत्कालीन युपीए गव्हर्नमेंटच्या क्षुद्र राजकारणासाठी त्यांनी सगळी व्यवस्थाच मोडकळीस आणली आणि
17 वर्ष प्रामाणिक करदाते भारतीय जे सामाजिक धार्मिक संतजन होते त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि त्याही पेक्षा या पवित्र भरतभूवरती कधीही कुठल्या आक्रमणकार्यांनी नाही इंग्रजांनी इथल्या त्या आमच्या श्रद्धेच्या आमच्या आस्थेच्या प्रतीकांसोबत आतंकवाद आणि दहशतवाद शब्द वापरला नाही. तो शब्द काँग्रेसच्या नेतृत्वाने वापरला हिंदू आतंकवाद आणि भगवा दहशतवाद. हे धादांत खोटं होतं. हे सन्माननीय विशेष न्यायालयाने आज अधोरेखित केलेलं आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचा मी ऋणी आहे. 17 साल बाद या सत्य धर्म की वज्र शक्ती से पशुबल प्रतिबल हारा है. सत्यमेव जयते हे स्वतंत्र भारताचं ब्रीद वाक्य आहे आणि आज ते सन्माननीय विशेष न्यायालयाने अधोरेखित केलेलं आहे. हिंदुत्व की विजय सुनिश्चित है. हम हर बार जीतेंगे, बार बार जीतेंगे, क्योंकि हम धर्म के साथ है. यतो धर्म ततो जयः. इस मुकदमे में 14 आरोपियों को पकड़ा गया था. सभी के सभी आरोपियों को झूठे नाम से और अलग जो जुरिडिक्शन नहीं था मुंबई एटीएस का, वहां से पकड़ के लेके आए थे. इलीगल डिटेंशन था और टॉर्चर भी किया था, विटनेस को किया था. ओरिजिनल एफआईआर गायब है. हम कहते थे कि कोई आई विटनेस इस केस के अंदर नहीं था. एटीएस वालों के नाम से भी झूठे स्टेटमेंट रिकॉर्ड किया गया कि उनको न्यायालय में आने के बाद में पता चला कि अपने सीनियर थे, उनके नाम के स्टेटमेंट लगाया करके. तो एक इनलीगलिटी नहीं है. आज यूएपीए के लिए हम कितनी 17 साल संघर्ष हम झेल रहे थे कि तत्कालीन जयंत पाटिल के कहने के ऊपर चितकला दुच्छी ने अपने अधिकारों का दुरुपयोग करते हुए एक सिग्नेचर कर दिया और हमारा जिंदगी का 17 साल बर्बाद हुआ. तो आज इस मुकदमे के लिए जो भी निर्णय आया है तो उसका पूरा का पूरा जिम्मेदार तत्कालीन कांग्रेस का नेतृत्व शरद पवार, दिग्विजय सिंह, सुशील कुमार शिंदे, शिवराज पाटिल, शकील अहमद पटेल, सोनिया गांधी, राहुल गांधी, यह लोग हैं. इस मुकदमे को जिन्होंने लीड किया वो लोग साक्ष्य देने के लिए स्पेशल एनआई कोर्ट में नहीं आए. उसमें से प्रमुखता से नाम है परमवीर सिंह. मैं उसको कतई परमवीर सिंह नहीं कहता हूँ, मैं उसको परम क्रूर सिंह कहता हूँ. हमारे महाराष्ट्र के ऊपर औरंगजेब और अफजल खान के बाद में अगर कोई आक्रमण है तो वो परम क्रूर सिंह का है. हमारे महाराष्ट्र पुलिस को, हमारे महाराष्ट्र राज्य को बदनाम किया इस व्यक्ति ने. आप अंटाली का केस देख लीजिएगा, 2006 का केस देख लीजिएगा, अभी पिछले हफ्ते जो डिसीजन आया वो भी देख लीजिएगा. ना ये मुंह छुपा के बैठा और ट्रायल में ये कतई नहीं आया. जो एटीएस का कला चौकी का इंचार्ज था वो भी नहीं आया. खानविलकर बाद में वो रिश्वत देते हुए पकड़ा गया. सचिन कदम है, उसके बाद में अनामी रॉय साहब है, सुखविंदर सिंह है. ये सब लोग जांच के ट्रायल के दौरान आया ही नहीं कोर्ट के अंदर. सर पण नक्की आरोपी कोण आहेत? बॉम्बलाच झालाच नाही की आरोपी आता निर्दोष तुम्ही या देशाची जी यंत्रणा आहे, ज्या यंत्रणेवरती 140 कोटी भारतीय विश्वास ठेवतात त्याच्यातला मी पण एक आहे. या प्रश्नांची उत्तरं ते यंत्रणांना द्या आणि त्या यंत्रणांना कंट्रोल करणाऱ्या काँग्रेसला विचारा. 2014 नंतर जर तो सगळा कॅनव्हास बघितला तर आपल्याला लक्षात येईल, जर सत्ताधाऱ्यांनी ठरवलं तर कुठलाही बॉम्ब विस्फोट होऊ शकत नाही. मग आता भाजप सरकार आहे, मग भाजप सरकार अपयशी पडतंय का आरोपींना शोधायला? खरे आरोपी आता 10 वर्ष झाले सर भाजप सरकार आहे, मग आरोपी भाजप अपयशी ठरतंय का? मी पुन्हा एकदा उच्चार करतो की या देशातल्या सगळ्या जे काही तपास यंत्रणा आहेत या स्वकर्तृत्वावरती खूप उच्च कोटीचं ते प्रशिक्षित घेऊन आपलं कर्तव्य पार पाडत असतात. परंतु त्या स्वायत्त नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर बनून क्षुद्र स्वार्थासाठी गलिच्छ राजकारणाला सत्ताधाऱ्यांचे ते सहकार्य व्हावं म्हणूनच ते तपासामध्ये विरोधाभास निर्माण करतात असं माझं ठाम म्हणणं आहे. देशाची प्रीमियर एजन्सी आहे एनआयए. आज त्यांनी श्रीनगरमध्ये जे काही काम केलं ते कित्या पिढ्या त्यांच्या आपण ऋणी असू. 99% कन्व्हिक्शन रेट आहे एनआयचा. तर या सगळ्यांची प्रश्न तुम्ही एनआयला विचारा, या सगळ्यांची प्रश्न तुम्ही गृहमंत्र्यांना विचारा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सत्ताधाऱ्यांना विचारा अशी माझी तुम्हाला आग्रहपूर्वक विनंती आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हे आपली व्यवस्था आहे. माझा पूर्ण विश्वास होता 140 कोटी भारतीयांप्रमाणे मी निर्दोष होतो म्हणून मी पहिल्या दिवसापासून वकील केला नाही. आज मला अभिमान आहे की मी वकील नाही केला म्हणून. मी ठामपणे माझ्या स्वानुभवावरून सांगतो की या खटल्याशी स्वार्थी प्रवृत्तीचे वकील जोडले गेलेत आणि ते या खटल्याला सामोरे गेले नाहीत. ठरवून सातत्यपूर्वक त्याने ॲडजमेंट घेतलेत, खोटे ॲप्लिकेशन लावलेत आणि खटला प्रलंबित ठेवण्यामध्ये किंवा राजकीय अभिलाषा बाळगून काहीतरी राजकीय पद स्वतःकडे
त्यांनी हे केली, म्हणून या खटल्याला उशीर झाला. अभियोजन पक्ष जेवढा जबाबदार आहे तेवढ्याच बचाव पक्षाचे स्वार्थी वकील सुद्धा जबाबदार आहेत. या खटल्यातील याचे आरोपी निर्दोष होते. त्यांनी जर वकील दिला नसता तर हा खटला 15 वर्षापूर्वीच संपला असता. तुम्ही 150 रुपये कोर्टाकडे मागितलेले आहे. ते नेमकं काय कॉम्पेन्सेशन मागणार आहात, काय सांगा? कशाचे 150 रुपये राज्य सरकारकडे एक मागितले? पैसा कॉम्पेन्सेशन मागणार आहात. मला भोपाळ मध्य प्रदेश इथून मुंबई पोलिसांनी अटक केली आणि जेव्हा मला पकडलं तेव्हा माझ्या खिशामध्ये 900 रुपये होते. आणि जेव्हा मला ATS काळा चौकीमध्ये खोटा पंचनामा केला तेव्हा त्याच्यातले 750 रुपये फक्त ऑन पेपर दाखवलेत आणि 150 रुपये जे काही तथाकथित पंच म्हणून बोलवले होते त्यांच्या येण्या जाण्याच्या टॅक्सीचे पैसे आणि त्यांच्या ते नाश्त्याचे पैसे म्हणून त्यांनी देऊन टाकलेत. मी 750 रुपये हे एक्सेप्ट केलं होतं की हे माझे आहेत म्हणून, परंतु न्यायालयाने आज का मला दिले नाहीत मला याच्याबद्दल काही कल्पना नाहीये. पण असं कसं होऊ शकतं की एखाद्या निर्दोष भारतीयाला तुम्ही अटकवतात, त्याचे पैसे ताब्यामध्ये घेतात आणि त्याचे पैसे त्याला 17 वर्षानंतर सुद्धा पैसे परत देत नाहीत. प्रश्न 750 रुपयाचा नाहीये, तर त्या कष्टकरी भारतीयाच्या प्रत्येक पैशाचं मोल आहे, त्याची किंमत कोणी करू शकत नाही. तुम्ही 1 पैशाचा दावा दाखल करणार आहात राज्य सरकार विरोधात, काय सांगाल? आपण भारतीय आहोत, आपण ते सजग आणि वैचारिक दृष्ट्या परिपक्व भारतीय आहोत. महाराष्ट्र सरकारवरती भारत सरकारवरती प्रचंड कर्ज आहे, पण तरी पण संबंधितांना जाणीव व्हावी म्हणून 1 पैशाचं कंपन्सेशन माझ्या 17 वर्षाचं याच्यासाठी मी कायदेशीर लढाई लढणार आहे. आणि मी याच्या अगोदर सुद्धा सरकारचे जे काही तथाकथित अधिकारी होते त्यांनी आम्हाला कारागृहामध्ये त्रास दिला, त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा तिकिटाचे पैसे, पेनाच्या शाईचे पैसे आणि कागदाचे पैसे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊन आम्ही वसूल केलेले आहेत. त्यामुळे 1 पैशासाठी माझा न्यायालयीन लढा हा सुरू राहील. आपली निर्दोष मुक्तता झाली, मात्र जे मूळ आरोपी आहेत त्यांच्यासाठी आपण पुन्हा काही कोर्टात जाणार आहात का? मूळ